नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीच गिफ्ट देऊ नये, कारण त्यामुळे तुमच्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये अशा जवळपास सर्व गोष्टीबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, ज्या गोष्टी व्यक्तींच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. आपण अनेकदा लग्न कार्यामध्ये किंवा इतर शुभप्रसंगी वाढदिवसानिमित्त एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देतो. कोणत्या गोष्टी भेट दिल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी भेट म्हणून देऊ नये याचे सुद्धा नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. चला तर आपण जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे ते. तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यापैकी पहिली वस्तू आहे घड्याळ. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून घड्याळ देऊ नये, कारण घड्याळ ही वेळेशी संबंधित आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून देता तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडतो. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला घड्याळ गिफ्ट देणं अशुभ मानलं गेलं आहे. आणि समजा तुम्हाला जर घड्याळच गिफ्ट द्यायचं असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला गिफ्ट देणार आहात त्याच्याकडून रुपयाचा एक सिक्का घ्यावा असं वास्तुशास्त्र सांगतं. दुसरी गोष्ट आहे चाकू किंवा धारदार वस्तू. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला धारदार वस्तू जसं की चाकू, सुरी या गोष्टी गिफ्टमध्ये देणं टाळलं पाहिजे. अशा गोष्टी भेटीच्या स्वरूपात देणं अशुभ असतं. त्यामुळे गिफ्ट देणारा आणि येणारा दोघांमध्ये दरार पडू शकते, वाद होऊ शकतात. त्यानंतरची गोष्ट आहे रुमाल. अनेक जण गिफ्ट म्हणून एखाद्याला रुमाल भेट देतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार रुमाल हे अश्रूंचं प्रतीक आहे. यामुळे नकारात्मकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे भेटीत रुमाल देऊ नका असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. नंतर आहे मोती. मोती तसं महागडं गिफ्ट आहे, मात्र मोती देखील अश्रूंचं प्रतीक आहे. त्यामुळे हे गिफ्ट देणं टाळलं पाहिजे. नंतर आहे शेवटचं गिफ्ट काळ्या रंगाची कोणतीही वस्तू. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला काळ्या रंगाची वस्तू भेट देता तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे अशा वस्तूसुद्धा भेट म्हणून देऊ नयेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.